मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत, पण उघडपणे विचारायला कोणी धजावत नाही, आणि तो विषय म्हणजे हस्तमैथुन किंवा वीर्यस्खलन। आपल्या समाजात याबद्दल बोलणे लाजिरवाणे मानले जाते, पण वास्तवात हा विषय प्रत्येक पुरुष आणि स्त्रीशी निगडित आहे आणि याबाबत अनेक गैरसमज समाजात पसरलेले आहेत। अनेक लोकांच्या मनात नेहमी प्रश्न येतो की हस्तमैथुनाने शरीर कमकुवत होतं का? वीर्य गमावल्याने आयुष्यभर नुकसान होतं का? दररोज वीर्यस्खलन केलं तर प्रजनन शक्ती कमी होते का? मित्रांनो, हे सर्व प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत, पण खरी अडचण अशी आहे की त्यांची उत्तरे बहुतेकांना चुकीच्या समजुतींमधूनच मिळतात। याबाबत अनेक अफवा आणि गैरसमज समाजात पसरलेले आहेत। म्हणून आज आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून आयुर्वेद आणि आधुनिक संशोधनाच्या आधारे याचा सखोल विचार करणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे निश्चितपणे कळेल की हस्तमैथुन अपायकारक आहे की उपयुक्त। नंबर 1, वीर्यनाशाबद्दलच्या गैरसमजुती। मित्रांनो, आपल्या भारतीय समाजात शेकडो वर्षांपासून वीर्याबद्दल अनेक समजुती प्रचलित आहेत। त्यातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे 1 थेंब वीर्य म्हणजे 40 थेंब रक्त। याचाच अर्थ असा की वीर्यस्खलन म्हणजे प्रचंड हानी। पण मित्रांनो, वास्तव अगदी उलट आहे। वैद्यकीय शास्त्र सांगते की वीर्य हे शरीरात सतत तयार होत असते। त्याचा एक मर्यादित साठा नाही की जो संपला तर पुन्हा मिळणार नाही। शरीर हे स्वतःहून नवनवीन शुक्राणू बनवत राहतं। लोकांचा आणखी एक समज असतो की वीर्यस्खलन झाल्यावर चेहरा पिवळा पडतो, अंगात शक्ती राहत नाही आणि हाडं कमकुवत होतात। पण मित्रांनो, हे परिणाम शारीरिक कारणांमुळे नव्हे तर मानसिक भीती आणि अपराध बोधामुळे दिसतात। नंबर 2, डॉक्टरांचे म्हणणे काय? मित्रांनो, डॉक्टरांचं स्पष्ट म्हणणं आहे की हस्तमैथुन ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तिचा शरीरावर कोणताही गंभीर अपाय होत नाही। उलट योग्य प्रमाणात केल्यास त्याचे अनेक फायदे देखील मिळतात। मानसशास्त्रज्ञांच्या मते हस्तमैथुन केल्याने मानसिक ताण कमी होतो, मन शांत होतं, मूड हलका होतो, झोप सुधारते आणि लैंगिक आरोग्य मजबूत राहते। म्हणजेच ही केवळ एक शारीरिक कृती नसून मानसिक आरोग्य राखण्यास मदत करणारी एक प्रक्रिया आहे। पण अनेकदा समाजातील चुकीच्या समजुतींमुळे तरुणांच्या मनात भीती निर्माण होते। डॉक्टरांच्या अनुभवावरून दिसून आलं आहे की बरेच रुग्ण शारीरिक त्रासामुळे नाही तर वीर्य गमावल्याने आपण अशक्त होऊ या गैरसमजामुळे त्रस्त आहेत। प्रत्यक्षात वीर्यस्खलन ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्यामुळे शरीराची शक्ती कमी होत नाही। खरी समस्या ही भीती, अपराधबोध आणि सततच्या विचारांमुळे निर्माण होते। जर दिवसभर त्याचाच विचार केला, अभ्यास किंवा कामाकडे लक्ष दिलं नाही तर ही मानसिक समस्या होऊ शकते। मित्रांनो, हस्तमैथुनाचे दुष्परिणाम फक्त अतिरेकामुळे दिसून येतात। वारंवार जोराने किंवा चुकीच्या पद्धतीने केल्यास त्वचेवर खरचटणे, सूज किंवा किरकोळ जखमा होऊ शकतात। पण हे परिणाम वीर्यस्खलनामुळे नसून चुकीच्या सवयींमुळे होतात। म्हणूनच संतुलन महत्त्वाचं आहे। योग्य प्रमाणात हस्तमैथुन केल्यास शरीरावर कोणताही अपाय होत नाही, उलट शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरू शकतं। नंबर 3, वीर्यस्खलनाचे फायदे। मित्रांनो, हस्तमैथुन आणि वीर्यस्खलन ही शरीरासाठी नैसर्गिक आणि आरोग्यदायी प्रक्रिया मानली जाते। याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ताणतणाव कमी होणे। वीर्यस्खलनानंतर मेंदूमध्ये डोपामिन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन यांसारखे फील गुड हार्मोन्स स्त्रवतात। हे हार्मोन्स मन प्रसन्न करतात, नैराश्य दूर करतात आणि आत्मविश्वास वाढवतात। त्यामुळे दिवसभराचा थकवा किंवा मानसिक ताण कमी होतो आणि व्यक्तीला हलकं व रिलॅक्स वाटतं। याशिवाय हस्तमैथुनामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते। या क्रियेनंतर शरीर शिथिल होतं, हृदयगती आणि श्वसन हळूहळू सामान्य होतं, ज्यामुळे गाढ झोप लागते। काही संशोधनामध्ये तर असेही दिसून आले आहे की नियमित वीर्यस्खलनामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो, कारण शरीरात तयार होणारे काही अपायकारक घटक वीर्यस्खलनाद्वारे बाहेर टाकले जातात। म्हणजेच ही प्रक्रिया केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। हस्तमैथुनामुळे लैंगिक अवयवांमध्ये रक्तप्रवाह सुधारतो। यामुळे इरेक्शनशी संबंधित समस्या कमी होतात आणि लैंगिक आरोग्य सुदृढ राहते। तसेच व्यक्तीला स्वतःच्या शरीराच्या प्रतिक्रिया, संवेदना आणि लैंगिक गरजा समजतात, ज्यामुळे वैवाहिक किंवा लैंगिक आयुष्यातही सकारात्मक परिणाम दिसतो। योग्य प्रमाणात आणि अपराधबोध न बाळगता ही क्रिया केल्यास हस्तमैथुन ही आरोग्यासाठी एक नैसर्गिक, सुरक्षित आणि फायदेशीर कृती आहे। नंबर 4, महिन्यातून कितीदा? मित्रांनो, महिन्यातून किती वेळा वीर्यस्खलन करावं हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो। मात्र याचं एक ठराविक उत्तर नसून ते प्रत्येक व्यक्तीच्या शरीर, वय आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असतं। संशोधनानुसार महिन्यातून 8 ते 21 वेळा वीर्यस्खलन हे पूर्णपणे सामान्य आहे। काही लोकांना आठवड्यातून एकदा ते पुरेसं वाटतं तर काहींना अधिक वेळा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सवयीमुळे काम, शिक्षण किंवा नातेसंबंधांवर परिणाम होऊ नये आणि स्वतःला अपराधी वाटू नये। आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर वीर्य हे शरीरातील अत्यंत मौल्यवान धातू मानलं जातं। वीर्यापासूनच ओज निर्माण होतं, जे शरीराला ताकद, उत्साह आणि प्रतिकारशक्ती प्रदान करतं। त्यामुळे आयुर्वेदात संयम आणि मर्यादेवर भर दिला जातो।
अतिरेक केल्यास शरीर थकलेलं, कमकुवत आणि मन एकाग्र नसल्यासारखं वाटू शकतं. म्हणून संयम पाळणं आवश्यक मानलं जातं. आधुनिक विज्ञान मात्र वेगळा दृष्टिकोन देतं. विज्ञानानुसार वीर्य सतत तयार होतं, त्यामुळे ते संपत नाही. उलट नियमित वीर्यस्खलन केल्याने प्रोस्टेट ग्रंथीचे आरोग्य सुधारते, हार्मोनल संतुलन चांगले राहते आणि मानसिक ताण कमी होतो. म्हणजेच आयुर्वेद आपल्याला संयम शिकवतो, तर आधुनिक विज्ञान आरोग्याचे फायदे दाखवतो. यावरून योग्य मार्ग म्हणजे अतिरेक टाळणं आणि अपराधबोध न बाळगणं. म्हणजेच मध्यम मार्ग स्वीकारल्यास शरीरही चांगलं राहील आणि मनही शांत राहील. नंबर 5. मानसिक पैलू. हस्तमैथुनाबाबतची सर्वात मोठी समस्या शारीरिक नाही तर मानसिक आहे, आणि ती म्हणजे अपराधबोध. अनेक तरुणांना असं वाटतं की त्यांनी चुकीचं किंवा पाप केलं आहे. समाजातील गैरसमज, धार्मिक विचारसरणी आणि सांस्कृतिक दबाव यामुळे ही भावना अधिक तीव्र होते. परिणामी ते स्वतःला दोष देऊ लागतात, लाज वाटू लागते आणि ही सवय गुप्त ठेवण्याचा ताण वाढतो. प्रत्यक्षात मात्र हस्तमैथुन ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे शरीराला कोणताही गंभीर अपाय होत नाही. उलट योग्य प्रमाणात केल्यामुळे ताण कमी होतो, मूड हलका होतो आणि झोप सुधारते. खरी समस्या ही आहे की अपराधबोधामुळे मनावर प्रचंड दबाव येतो. सततची भीती, मी चुकीचं केलं आहे हा विचार आत्मविश्वास कमी करतो आणि मानसिक आरोग्य बिघडवतो. म्हणजेच अपाय हा शरीराला नव्हे तर मनालाच जास्त होतो. मित्रांनो, अशा परिस्थितीत योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळणं अत्यंत आवश्यक आहे. विज्ञान आणि मानसोपचार तज्ञ स्पष्टपणे सांगतात की ही सवय सामान्य आहे आणि ती मानवी लैंगिकतेचा भाग आहे. जर अपराधबोध खूप वाढत असेल किंवा मानसिक ताण सहन होत नसेल तर मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणं उपयोगी ठरतं. त्यातून योग्य दृष्टिकोन मिळतो, भीती नाहीशी होते आणि आत्मविश्वास परत मिळतो. म्हणजेच हस्तमैथुन ही समस्या नसून त्याबाबतचा गैरसमज आणि अपराधबोध ही खरी समस्या आहे. हस्तमैथुन ही एक पूर्णपणे नैसर्गिक, सुरक्षित आणि सामान्य कृती आहे. यामुळे शरीराला थेट नुकसान होत नाही, उलट मानसिक ताण कमी होतो, झोप सुधारते आणि लैंगिक आरोग्य चांगलं राहतं. योग्य प्रमाणात केल्यास याचे फायदेच अधिक आहेत आणि कोणत्याही प्रकारे ही कृती लज्जास्पद किंवा चुकीची मांडण्याची गरज नाही. तथापि अतिरेक टाळणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा ही सवय व्यसनामध्ये बदलते तेव्हाच खरे नुकसान होते. अभ्यास, काम किंवा नातेसंबंध यावर जर परिणाम होत असेल तर मग ते चुकीचं आहे. आयुर्वेद संयम आणि मर्यादा शिकवते तर आधुनिक विज्ञान फायदे दाखवते. त्यामुळे संयम, योग्य प्रमाण आणि सकारात्मक दृष्टिकोन या तिघांचा समतोल साधला तर हस्तमैथुन ही समस्या नसून आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मित्रांनो, या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा. तसेच या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.